श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारांश. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जसा उत्तरोत्तर तैसेही स्वामी चरित्र अध्याय ध्येयी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने हसू पाहते परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसा बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. घराने सांगता समर्थांसी बाई ती शब्द टाळती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपोपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भूत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असते आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवती तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देता तरी घेईजी. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी ये गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवल परी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुण्या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या मला. तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे मुने तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ती आणून. ल लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीना आले मानसी श्री चरणांतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीतात. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करती बहुसाळ. त्या ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या धावती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती.
या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावी। परिराणीसी भिवनी तैसे न केले तयाने, समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले। तयासी बोलती समर्थ कसा करिता कारभार, ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदार असे, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर। फौजदाराची समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या। स्वामीची या सेवेकरता सरकार होतुनी तत्वता, पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराय। मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार होतुनी। बाळाप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की। बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ताचं सांगून करवले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला। बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले। दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची। उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती। सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपा। अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा। श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ।